रिक्षा टॅक्सी चालकांसाठी महामंडळ, एकनाथ शिंदे यांचा क्रांतिकारी निर्णय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे अत्यंत कष्टकरी कुटुंबामधनं पुढं आलेलं नेतृत्व हे सर्वांनाच ज्ञात आहे. आजही ते फावल्या वेळेमध्ये आपल्या शेतावरती राहतात, गुराढोरांसोबत वेळ घालवतात. आपल्या उमेदीच्या दिवसामध्ये कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी एकनाथ शिंदे यांनी रिक्षा चालवल्याचं देखील सर्वांना ठाऊक आहे. नंतर शिवसैनिक, नगरसेवक तसेच गटनेता, आमदार, जिल्हाप्रमुख, विरोधी पक्षनेता, मंत्री आणि मुख्यमंत्री अशी पदं एकनाथ शिंदे यांनी भूषवली आहेत. पण त्यांची नाळ अजून देखील तळागाळाशीच जोडली गेली आहे. गेल्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी कष्टकरी आणि सामान्यांमधील सामान्य वर्गामधल्या नागरिकांसाठी लोककल्याणाच्या अनेक योजना राबवल्या. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी महामंडळ स्थापनेचा निर्णय आणि त्यांना विमा संरक्षण हा एकनाथ शिंदे यांनी घेतलेला क्रांतिकारी निर्णय म्हणावा लागेल. मुंबई शहरामध्ये टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तींची संख्या मोठी आहे. त्यामुळे शहरामध्ये टॅक्सी हेच बेस्ट नंतरचे अंतर्गत वाहतुकीचं साधन आहे. हातावरची पोट असलेला हा कष्टकरी वर्ग, वयोमानानुसार दृष्टी कमी झाली, एखादा अपघात झाला आणि त्यात अपंगत्व आलं की टॅक्सी चालकांच्या कुटुंबाची वाताहत होते. बहुसंख्य टॅक्सी चालक चांगला आयुर्विमा काढत नाहीत. जनरल विमा काढण्याकडेही त्यांची टाळाटाळ असते. त्यामुळे त्यांचं आयुष्य जोखमीनं भरलेलं असतं. ग्रामीण भागात रिक्षाचा आधार. वांद्रेपासून पुढच्या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात तसेच शहरामध्ये रिक्षा हे अंतर्गत वाहतुकीचं प्रमुख साधन आहे. बस स्थानक किंवा रेल्वे स्थानकापासून आपल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी नागरिक रिक्षाचा वापर करतात. खेड्यापाड्यामध्ये ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची वाहनं नाहीयेत त्यांच्यासाठी कुटुंबासह दूरच्या गावी जाऊन येण्यासाठी रिक्षा हेच महत्त्वाचं साधन असतं. प्रत्येक व्यक्तीला तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी ग्रामीण भागात रिक्षाच वापरली जाते. मुंबईमधल्या टॅक्सी चालकांप्रमाणेच खेड्यापाड्यामधील रिक्षा चालकांच्या कुटुंबाचे जीवनमान देखील हालाकीचंच असतं. प्रचंड वाढलेली स्पर्धा, खाजगी वाहनांची वाढलेली संख्या यामुळे रिक्षा चालकांच्या समोर मोठं संकट उभं ठाकलंय. त्यांचे परिवार देखील रोजगाराच्या अन्य संधी शोधण्यासाठी धडपड करतायत. परंतु मुळातच भांडवलाची कमी असल्यामुळे रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक अशा दोघांच्याही पुढच्या पिढ्यांसाठी भविष्याची तरतूद कष्टप्रदच असते. आणि टॅक्सी चालकांच्या भविष्याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतलाय. तसा शासन आदेश देखील काढण्यात आला. या महामंडळाची कर्मचारी रचना शासन आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. या महामंडळासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लाखो टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ काम करेल. टॅक्सी चालकांना ग्रॅज्युटी देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. वर्षाला 300 रुपये त्यासाठी रिक्षा चालकांना भरावे लागतील आणि काही पैसे हे सरकार देणार आहे आणि त्यासाठी उद्योग, खनिकर्म आणि परिवहन विभागाच्या माध्यमामधून निधीची तरतूद करण्यात येईल. अन्य कल्याणकारी योजना. रिक्षा तसेच टॅक्सी चालकांच्या परिवाराला विमा संरक्षण देण्यात येणार आहे. ज्यांची मुलं आहेत त्यांना देखील नोकरी देण्यासाठी जर्मनीसोबत करार केला आहे. या महामंडळामध्ये तात्काळ दुखापत होईल त्याला 50,000 रुपये देण्याची तरतूद केली आहे. आरोग्य विभाग पॉलिसी विस्तृत केली जाणार आहे. तसेच या चालकांचं मिनिमम कॅल्क्युलेशन आणि राज्य सरकारने दिलेले पैसे धोरण तयार होईल. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, त्यामुळे आम्ही ही योजना आणली आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. ठोस निर्णय घेणारे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्रात जवळपास 8.5 लाख रिक्षा आहेत. 1.5 लाखांच्या आसपास टॅक्सी आहेत. हा मोठा कष्टकरी वर्ग आहे. आजपर्यंत या वर्गाच्या कल्याणासाठी फक्त चर्चाच झाल्यात आणि बैठका झाल्या, परंतु कोणीही ठोस निर्णय घेतला नाही. एकनाथ शिंदे यांनी मात्र या वर्गाचा सातत्यानं विचार करून ठोस असा निर्णय घेतला.
त्यामुळे रिक्षा तसेच टॅक्सी चालकांकडनं त्यांचं अभिनंदन करण्यात येतंय.